सुरू करूया आपला कार्यक्रम क्लोजअप. हास्य सम्राट. आत्ताच एक कंटेस्ट मला की भैया मुछे हो तो नायगावकर साहब जशी हो वरना ना हो, म्हणूनच मी मिशा ठेवलेल्या नाहीत. आणि आता मी म्हणतो की प्रोग्राम हो तो क्लोजअप हास्य सम्राट जसा हो वरना ना हो. आता बोलूया पुढच्या स्पर्धक जे आहेत कणकवलीचे आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर सई ललित. का डॉक्टर ना तुम्ही? हो. मग ऑपरेशन करता? हो करते ना. ऑपरेशन करता? मग ऑपरेशन करताना मोबाईल घेऊन जाता? नाही त्याचं काय आहे, थांबा जरा थांबा. आधी 3 मिस कॉल देते. 3 मिस कॉल? हा, पूर्वीच्या काळी नाही का महाराज गडावर पोचल्यावर 3 तोफा वगैरे वाजवत, हा तसं मला घरच्यांनी बजावून सांगितलं होतं की सईबाई हास्य सम्राटच्या गडावर गेलीस की 3 मिस कॉल द्यायला विसरू नको. वाह वाह वाह. हे काय केलं पण तुम्ही? मला काय दिलं? हे जरा ठेवा सांभाळून, तोपर्यंत मी येतेच गडावरून. हो काय, बरं ठीक आहे, असं इथे ठेवतो. हा ठेवा. ऑल द बेस्ट. सांभाळून. ज्यावेळी आमची ही नावं हास्य सम्राटसाठी पार्टिसिपेंट म्हणून टीव्हीवर यायला लागली त्यावेळी अभिनंदना एवढेच सांत्वनाचे समजुतीचे फोनही जास्तच होते. सगळेजण म्हणत होते, विशेषतः नवऱ्याला, हसतील हो लोक, हसतील. काही काळजी नका करू, हसतील. आतापर्यंत लोक तिला हसायचेच ना, मग हे गडबडून होय हसायचे कधीतरी, नाही मग आता पण हसतील. मुलं सुद्धा बिचारी केविलवाणी होऊन पदर ओढत म्हणायचे, आई तुला लोक हसतील ना ग. अरे तुम्ही जन्मापासून बघताय ना लोक मला हसतायत ती, मग आता पण हसतील. असे सगळ्यांची समजूत घालून या हास्य सम्राटच्या गडावर ही सईबाई येऊन पोचलेली आहे आणि तुमच्यासाठी सादर करते खवट लाडू. शूर्पणखा महिला मंडळामध्ये एक वेगळी अभिनव अशी पाकक्रियेची स्पर्धा घेण्यात आली आणि विषय होता की रव्याचे खोबरं घातलेले दगडी बांधकाम असलेले लाडू जर खवट झाले तर त्याची विल्हेवाट कशी लावायची. आणि त्यासाठी अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यातल्या निवडक काही बक्षीसपात्र प्रतिक्रिया मी तुमच्यासमोर पेश करते. पहिली प्रतिक्रिया आहे सौ जोशीबाईंची, ज्यांचे पती पत्रकार आहेत. त्या म्हणतात, मी काय करते ते तुम्हाला सांगते. मी काय करते, रोज सकाळी शाळेत जाताना 1 लाडू टाकते, आल्यावर 1 लाडू टाकते. आणि त्यामुळे काय होतं, एकाच दिवसामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय हानी होत नाही आणि रोज अल्प प्रमाणामध्ये नुकसान होत राहिल्यामुळे डब्याचा आणि दुःखाचा भार हळूहळू हलका होत जातो. दुसरी प्रतिक्रिया सौ पोंबुर्लेकर आजींची. त्या काय म्हणतात, मी काय करते ते तुम्हाला सांगते. मी पहिल्यांदा सगळे लाडू असे कुटून घेते. ते कुटून झाले की त्याचा 4 वाटी भरडा तयार होतो. तो 4 वाटी भरडा तयार झाला, अर्धी वाटी सुंठ पावडर असं मिक्सचर तयार करते. मग तो सुंठवडा तयार होतो. सुंठवडा करून झाला की त्याच्या 1-1 चमचाच्या पुड्या बांधते आणि कुठल्या तरी बुवाचं नाव घेते आणि सगळ्या कॉलनीमध्ये वाटून येते. मस्तपैकी माझा अगदी टाइमपास होतो. पुढची प्रतिक्रिया आपल्या गंगाधर टिपरेमधली लोकप्रिय व्यक्तिरेखा सौ श्यामल टिपरे यांची. अगं बाई, खवट लाडू का? मला काय वाटतं बरं का गोडबोले वहिनी, उगीच याच्या त्याच्या मुखी लागतील असा विचार न करता सरळ 8-10 फूट खड्डा खणावा आणि त्यामध्ये ते लाडू दफन करावेत आणि मग त्यावर एखादं नाजूकसं झाड लावावं, याचं फणसाचं वगैरे. यामुळे काय होईल, झाडालाही पौष्टिक कुजलेलं खत मिळेल, लाडूही फुकट जाणार नाहीत आणि खवटही लागणार नाहीत. फणस. त्याच्या पुढची सौ घोरपडे बहिणींची. शेजारणीचं एखादं भांडं आपल्या घरी आलं असेल किंवा डबा द्यायचा राहून जायला असेल तर त्यामध्ये ते लाडू भरून देऊन टाकावेत. होय, हवं तर झाकणावर वेलचीची पावडर मारावी म्हणजे भपकारा येत नाही. मग ते लाडू आपण खावे की दुसऱ्याला द्यावेत का दुसऱ्या शेजारणीच्या डब्यात द्यावेत, तो सर्वस्वी निर्णय तिच्यावरच सोडून द्यावा. आपण बापाचे धनी होऊ नये. आणि शेवटी आपल्या मालवणच्या सौ कांबळी वहिनी. त्या म्हणतात, कसलो विषय दिलात ह्यो? औशीच्या घोवाचा विषय दिलात ह्यो? काय म्हणून प्रतिक्रिया देतलय? पाटल्या टायमाक मी 2 खवट लाडू खालय तर 4 दिवस हॉस्पिटलात ॲडमिट व्हायचा लागला ना माका. 4000 रुपये बिल झाला म्हणजे किती हिशोब झालो सांगा. 2000 रुपये 1 खवट लाडू पडलो माका. तेव्हापासून मी या कानाक लाडू, ह्या कानाक खडो, खवट लाडू म्हणून खायचो नाही.
कळला मा? खवट लाडू म्हणान कधी खायचो नाही आणि कोणी दिल्यान त्या घोरपडणीक वाईट सवय असतात, असं काय माय जिन्नस घालून देता. असा जर कोणी दिल्यान तर शेणाच्या गायरेत टाकून द्यायचो. हो, घोबर गॅस बरो पेटता. अहो नाही हो, लाडवाची विल्हेवाट कशी लावायची मला नाही माहिती हो. हो नाही नाही, मी आपला अँकर जितेंद्र जोशी. हो हे ते क्लोजअप हास्य सम्राटमध्ये. हो हां नाही नाही, ते डॉक्टर ललित, हां हे डॉक्टर असून ते लाडवांचं काहीतरी काय. हो हो ते विनोद पण करतात ते त्यावर. नाही त्यांच्याशी बोला, त्यांचं ऑपरेशन करायचं तुम्हाला. बघूया आता तुमचं ऑपरेशन सुरू होणार. मला त्यांच्या त्या सगळ्या बायकांच्या प्रतिक्रियावरनं एक जोक आठवलं, तो सांगून टाकतो आधी. ती एक दिवस बायको नवऱ्याला म्हणते, गडे मी समजा स्वयंपाक याला कामावरनं काढून टाकलं आणि महिनाभर माझ्या हातचा स्वयंपाक तुम्हाला खाऊन घातलं तर तुम्ही मला काय देणार? नवरा म्हणतो, मी काय देणार, माझ्या नावची सगळी विम्याची रक्कम तुलाच मिळणार. तसं त्या खवट लाडूवरनं. पण ते लाडू आम्हाला आवडले, खवट असले तरी. हा मज्जा आली. चांगले लाडू पण देईन नंतर. नाही गावकर काका, मला खरं तर थोडंसं वाईट वाटलं. भारतीय महिला इतक्या विविध क्षेत्रात आघाडीवर गेलेल्या आहेत आणि तरीही अजून महिलांना लाडवावरच बोलावं लागतं. ही किती अधोगती आहे समाजाची. बिचाऱ्या डॉक्टर झालेल्या असूनही त्यांना खवट लाडवावर बोलावं लागलं. याचं मला थोडंसं दुःख झालं. खवट नवऱ्याबद्दल जर त्या बोलल्या असत्या. नवरा गोड आहे माझा. अरे वा, आनंद आहे आनंद आहे. असंच फार सुंदर त्याचं जे लेखन आहे त्याला मी मनस्वी दाद देतो. वा फारच सुंदर. वा 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 वा. फारच. पाहूया गुण किती मिळालेले आहे. किती काय बरं. खो खो खोच दिलेला आहे. वा वा वा, धन्यवाद. महाराष्ट्राला विनोदाचं वावडं नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. अहो म्हणून तर वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी इथे येतात आणि आपली कला सादर करतायत. अशीच कला सादर करण्यासाठी येत आहेत आमचे शेवटचे स्पर्धक. परंतु त्याआधी घेऊया एक छोटीशी हास्य विश्रांती.